नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच त्याला आपण जीवन प्रमाणपत्र किंवा हयातीचा दाखला म्हणतो. तुम्ही तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमधून हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने काढायचं A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या कम्प्युटरमधून किंवा लॅपटॉपमधून या वेबसाईटवरती यायचं आहे. जीवनप्रमाण.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला वरती एक ऑप्शन आहे डाउनलोड. या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी विचारला, ईमेल आयडी टाका. त्यानंतर कॅप्चा विचारले, आहे तसं टाकून आय अग्री टू डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जो ईमेल आयडी टाकलाय त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती डाउनलोड करण्यासाठी लिंक येईल. मग तुम्ही ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला OTP आला नाही किंवा काही प्रॉब्लेम झाला तर काही काळजी करू नका. तुम्हाला सॉफ्टवेअरची जी काही लिंक आहे डाउनलोड करण्यासाठी दिलेली आहे. तर हा सॉफ्टवेअर हे जीवन प्रमाणचं. तर हे सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्यानंतर हे सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. डबल क्लिक करून इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करताना इथे तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर मॉर्फो यूज करत असाल, मॉर्फोचं डिव्हाइस, तर इथे टिक करायचे, नाहीतर हा ऑप्शन सोडून द्या. त्यानंतर नेक्स्ट 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 असं करायचं आहे आणि हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर रन करायचं आहे का विचारतंय, तर आपण रन करणार आहे. तर इथे फिनिश खाली ऑप्शनवरती क्लिक करायचं. फिनिश केल्यानंतर सॉफ्टवेअर इथे आपलं अपडेट होईल आणि थोडं थांबायचं आहे. अपडेट झाल्यानंतर आपण आता हे सॉफ्टवेअर जे आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण ओपन करून इथे आपण पाहणार आहे. त्यानंतर आता आपण ओपन करणार आहे. तर इथे अशा पद्धतीने लोगो येईल. जीवन प्रमाण हे सॉफ्टवेअर आपण ओपन करतोय. ओपन केल्यानंतर इथे येस करायला विचारेल. तर आता इथे आपण ओपन झालं. ओपन झाल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन आणि ऑपरेटर आयडेंटिफिकेशन म्हणजे आपण ऑपरेटर आहेत तर आपलं इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजेच ऑपरेटर म्हणजे आपण. तर इथे आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आयडी अशा पद्धतीने टाकून जनरेट OTP वरती क्लिक करायचा आहे. जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि इथे ओके करायचं आहे, म्हणजेच कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर OTP आलाय, मी इथे OTP टाकून घेतो, ओके करतो. ऑपरेटर म्हणजे आपण आहोत, म्हणजे आपण भरपूर जणांचे जीवन प्रमाणपत्र काढून देऊ शकतो. आता ओके केल्यानंतर ऑपरेटर नेम म्हणजे तुमचं नाव इथे टाकायचं आहे. तुमचं नाव टाकल्यानंतर खाली इथे या बॉक्सवरती टिक करायचे आणि बायोमेट्रिक स्कॅनवरती क्लिक करायचं आहे. डिव्हाइस आपलं जोडून घ्यायचं आहे. मंत्राचं असेल, मॉर्फोचं असेल, स्टार्टिकचं असेल, जे काही डिव्हाइस असेल ते डिव्हाइस जोडून घ्या. त्यानंतर बायोमेट्रिक स्कॅनवरती क्लिक करा. पाहू शकता आता पुट युअर फिंगर. तर इथे मी अंगठा ठेवतो. आपलं डिव्हाइस जे आहे ते इथे कॅप्चर झालेलं आहे. तर आपला अंगठा कॅप्चर झाल्यानंतर ओके करायचं आहे. ऑपरेटर रजिस्ट्रेशन आपलं इथे कंप्लीट झालंय. आता हे ओपन झालेलं आहे पेन्शनर आयडेंटिफिकेशन. पुन्हा एकदा सॉफ्टवेअर आपण ओपन करून घेऊयात. आता आपण कोणत्याही कस्टमरचे जीवन प्रमाणपत्र काढू शकता. आता पेन्शनरचं आयडेंटिफिकेशन आता कस्टमरचं काढायसाठी इथे आपल्याला सॉफ्टवेअर ओपन जसं कराल तसं तुम्हाला कस्टमरचा आधार नंबर, कस्टमरचा मोबाईल नंबर आणि जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जो कोणी कस्टमर आहे त्याचं आधार नंबर, मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करा. मोबाईलवरती कस्टमरचा एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली ओके बटनावरती क्लिक करायचा आहे. जो कोणी पेन्शनर व्यक्ती असतो त्याचा. आता OTP टाकल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. सगळ्यात पहिल्यांदा रजिस्टर PPO नंबर दाखवेल. आतापर्यंत त्या व्यक्तीचे कोणकोणते PPO नंबर आहेत ते दाखवले जातील. यापैकी जो PPO नंबर तुम्हाला वरती दिसतोय तो वरती तुम्ही PPO नंबर सिलेक्ट करू शकता. तो PPO नंबर सिलेक्ट केल्यानंतर पेन्शनरची सगळी माहिती हे 8 पॉइंट ऑटोमॅटिकली फिलअप होतील. पाहू शकता ऑटोमॅटिकली ही सगळी माहिती आलेली आहे. PPO नंबर, ऑर्गनायझेशन, पेन्शनर नेम वगैरे सगळं. आणि जर तुम्हाला इथे कोणताही ऑप्शन दिसला नाही, काहीच दिसलं नाही, तर तुम्ही ऍड न्यू पेन्शन वरती क्लिक करून इथे आपण माहिती टाकू शकता. कस्टमरला एक एक माहिती विचारून. आणि भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो PPO नंबर कसा काढायचा. तर PPO नंबरची जी काही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कस्टमरचा अकाउंट नंबर, ज्या खात्यामध्ये पेन्शन येते तो अकाउंट नंबर टाकून सबमिट केलं की अशा पद्धतीने हा PPO नंबर दिसेल. आणि हाच PPO नंबर तुम्हाला त्या पेन्शनच्या इथे टाकायचा आहे किंवा तिथे बघून तुम्ही
कस्टमरची इथे जीवन प्रमाणपत्र आहे त्याचा दाखला काढू शकता. ज्या व्यक्तीचा पीपीओ नंबर जर दाखवत नसेल तर तुम्ही इथे ऍड वरती क्लिक करून पीपीओ नंबर टाकून ऑर्गनायझेशन, पेन्शन कुठून भेटती, कोणती बँक आहे, सगळी माहिती टाकून त्यांचं जीवन प्रमाणपत्र तुम्ही काढू शकता. आता इथे पीपीओ नंबर अगोदर होता त्यामुळे मी पीपीओ नंबर सिलेक्ट केलाय आणि ऑटोमॅटिकली माहिती आली आहे. आता सगळ्यात इथे खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर कस्टमरची जी काही माहिती आहे सगळी बरोबर आहे का चेक करायची. आय अग्री दोन्ही या बॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला नो करायचं आहे. लक्षात ठेवा, नो करायचं आहे. नो केल्यानंतर तुम्हाला इथे आता बायोमेट्रिक स्कॅन म्हणजे कस्टमरचा इथे आपल्याला अंगठा घ्यायचा आहे. इथे या बॉक्सवरती टिक करून बायोमेट्रिक स्कॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही बायोमेट्रिक स्कॅनवरती क्लिक कराल कस्टमरला आपल्या जे बायोमेट्रिक मशीन आहे त्यावरती अंगठा ठेवायला लावा. इथे पाहू शकता आपण कस्टमरचा अंगठा घेतोय. कस्टमरचा इथे अंगठा घेतल्यानंतर इथे आपलं सक्सेसफुली जीवन प्रमाणपत्र निघणार आहे. तर पाहू शकता आपली कस्टमरची प्रोसेस आता पूर्ण झाली आहे. इथे तुम्हाला एक प्रमाण आयडी दिसेल, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा याचा फोटो काढून ठेवा. हा प्रमाण आयडी आपल्याला आता जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे. जीवन प्रमाणपत्र तयार झालेले आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आता हे क्लोज करा. प्रमाण आयडी फक्त इथला कॉपी करून घ्या किंवा हे करा. क्लोज केल्यानंतर इथे आपल्याला नो करायचं आहे. अजून पीपीओ नंबर असतील तर तुम्ही येस करून केवायसी करू शकता. आता गुगलवरती पुन्हा यायचंय, जीवन प्रमाणपत्र साईटवरती जायचंय. पहिल्यांदा आपण जी साईट सांगितली होती या साईटवरती आल्यानंतर जे इथे राईट साईडला कॉर्नरला तुम्हाला दिसेल पेन्शनर लॉग इन, तर त्या पेन्शनर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला आता डाउनलोड करायचं आहे. पेन्शनर लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर जो प्रमाण आयडी आपल्याला आता भेटला होता तो प्रमाण आयडी इथे टाकायचा आहे आणि खाली आहे तसा कॅप्चा टाकून जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. प्रमाण आयडी मी तुम्हाला म्हटलं होतं त्याचा फोटो काढून ठेवा किंवा जे काही स्क्रीनशॉट आहे त्याचा काढून ठेवा. आता प्रमाण आयडी टाकल्यानंतर हा कॅप्चा टाकून घेतो, जनरेट ओटीपी वरती क्लिक करतो. जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर जो कस्टमरचा मोबाईल नंबर तुम्ही दिला होता त्यावरती एक ओटीपी येईल आणि तोच ओटीपी तुम्हाला आता या बॉक्समध्ये विचारला आहे. तर तो ओटीपी इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि सिंपल खाली लॉग इन ऑप्शन दिसेल त्या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं जीवन प्रमाणपत्र म्हणजे कस्टमरचं जीवन प्रमाणपत्र इथे क्लिक हिअर बटनावरती क्लिक केलं की डाउनलोड करता येईल. तर अशा पद्धतीने हे डाउनलोड करायचंय आणि हे डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल. तर हे कस्टमरचं जीवन प्रमाणपत्र रेडी झालेलं आहे. याची प्रिंट काढून कस्टमरला आपल्याला द्यायची आहे आणि कस्टमरला सांगायचं आहे की बँकेमध्ये जर हे जीवन प्रमाणपत्र मागितलं असेल तर त्याची जी काही प्रिंट आहे ही तुम्ही बँकेमध्ये जमा करा. बँकेमध्ये जर मागितली असेल तरच ही बँकेमध्ये जमा करा असं सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व प्रोसेस समजली असेल. जीवन प्रमाणपत्र तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने कस्टमरचं काढून देऊ शकता. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.